आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। मी गणेश वाडीकर मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। मंडळाने काढली शिवरायांची भव्य पालखी। पालखी सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांचा सहभाग। नाशिकच्या पंचवटीमध्ये मी गणेश वाडीकर समूह मंडळाने यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात अशी शिवजयंती साजरी केली। ही शिवजयंती साजरी करताना संपूर्ण गणेश वाडीकर जुने आणि नवीन सर्व एकत्र आले आणि मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली। यामध्ये शिवजयंती साजरी करताना त्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून आज काट्या मारुती चौक ते गणेशवाडी पर्यंत भव्य अशी शिवरायांची पालखी काढली। या पालखीमध्ये महिला मंडळाचा शिवाजी महाराजांच्या रूपात सजलेले राजे मावळे यांच्यासह सांस्कृतिक खेळ, दांडपट्टा, चक्री असे विविध खेळ देखील करण्यात आले। या प्रसंगी गणेशवाडीतील पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाविषयी आनंद व्यक्त करत माहिती दिली। आपल्या अखंड हिंदुस्थानाचे शक्तिस्थान तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आमच्या गणेशवाडीकरांनी यावेळेस नाशिकच्या इतिहासात शिवजयंती निमित्त शिवकालीन युद्धकला तसंच लेझिम पथक आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। तसेच सगळ्या नाशिकच्या नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि प्रोग्राम आहे यामध्ये आपण शस्त्रास्त्राचे प्रोग्राम आहे, तलवारबाजी आहे, भालाफेक आहे आणि भरपूर नियोजन आहे। लहान लहान मुलं पण सजून धरून कार्यक्रमाला हजर आहे। आज आम्ही गणेशवाडीकर प्रथम वर्ष शिवरायांची पालखी काढलेली आहे। तरी गणेशवाडीतील लहान माता भगिनी, तरुण वर्ग, वयस्कर वर्ग सगळे या दिंडीमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। तरी असे इथून पुढे दरवर्षी हा कार्यक्रम सुरू ठेवणार आहे। यावेळेस आपण गणेशवाडीकर एकत्र आणून पूर्वी जो 15 वर्षाचा खंड पडलेला होता शिवजयंतीमध्ये तो यावेळेस आपण पुन्हा एकत्र करून सगळे गणेशवाडीकर एकत्र आणून सगळे मर्दानी खेळ, त्यानंतर शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं आपण आयोजन केलेलं आहे। लेझिम पथक वगैरे सगळं आपण याच्यात आपण आयोजन केलेलं आहे आणि सगळे गणेशवाडीकर एकत्र आणून आपण ते काम करतो। यावेळेस पूर्णपणे आम्ही शिवजयंतीचा उत्सव यावर्षी साजरा केलेला आहे आणि नागरिकांचा सुद्धा अतिशय भरभरून प्रतिसाद आहे। प्रत्येक वेळी जो विभाग आमच्याकडून तुटलेला होता तो यावर्षी अतिशय जवळ आलेला आहे। या उत्सवामुळे गणेशवाडी जोडं काम झालेलं आहे। या उत्सवामुळे गणेशवाडी जोडं काम झालं। गणेशवाडीच्या विविध ठिकाणी ज्या शिवजयंत्या होत होत्या त्या सगळ्या एकत्रीकरण, गणेशवाडीचं एकत्रीकरण शिवजयंती निमित्त झालेलं आहे। ही मिरवणूक जुन्या आडगाव नाका काट्यामारुती चौक ते 30 नंबर शाळेपर्यंत येणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।